हॅलो फ्रेंड्स, डॉक्टर शमिता गायनेकॉलॉजिस्ट। आज मी तुम्हाला माझ्यासमोर जो एक प्रश्न आला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये हा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे, तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे। तर बऱ्याच वेळेला आम्ही दोन कॅटेगरीचे पेशंट्स बघतो की दोघांनाही त्रास असतो की व्हाईट डिस्चार्जचा, आणि एक जो कॅटेगरी आहे ती दुर्लक्ष करणारी कॅटेगरी आहे आणि दुसरी आहे ती घाबरून प्रत्येक वेळेला अति कॉन्शियस होणारी आहे। तर या संदर्भामध्ये तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की जनरली दोन प्रकार असतात जेव्हा व्हाईट डिस्चार्ज असतो तेव्हा। एक असतो तो नैसर्गिक असतो आणि त्याचा जो रंग आहे तो पाण्यासारखा असतो, आणि जनरली त्याचा जो वेळ आहे ती पाळीच्या अगोदर किंवा पाळीच्या मध्यभागी जेव्हा ओव्युलेशन होतं किंवा स्त्रीबीज बाहेर पडतं तेव्हा असते। आणि जो पॅथॉलॉजिकल आहे तर तो मध्ये कधी पण होऊ शकतो, थोडं प्रमाण जास्त असू शकतं, आणि त्याच्याबरोबर बऱ्याच वेळेला त्याचा रंग हा दुधासारखा व्हाईट रंगाचा असतो, कधी क्वचित पिवळा रंगाचा असतो, म्हणजे खूप क्वचित तो हिरव्या रंगाचा असू शकतो, पण जनरली दुधाचा रंग दह्याचा रंग हा कॉमन आहे। कधी तो लिक्विड असतो तर कधी दह्यासारखा थोडा घट्ट असतो, आणि त्याच्या बरोबरीने इतर जे त्रास असतात तर युरिनला जळजळणं हा एक असतो, खालची जागा दुखणं हा एक असतो, इचिंग होणं, खाज येणं, फंगल इन्फेक्शन असणं। तर हे जर कोणाला व्हाईट डिस्चार्ज बरोबर अशा प्रकारचा त्रास असेल आणि कलरवरून आपल्याला थोडा अंदाज येऊ शकतो की हा बाबा पॅथॉलॉजिकल म्हणजे जंतूंचा प्रादुर्भाव असलेला व्हाईट डिस्चार्ज आहे। आणि बऱ्याच वेळेला नैसर्गिक व्हाईट डिस्चार्ज हा निसर्गाने आपला मार्ग जो आहे, जो वजायना किंवा बाळवाट जी आहे तर तो ओलसर राहण्यासाठी केलेला आहे। त्याच्या बरोबरीने जो इतर त्रास आहे, म्हणजे जो इतर त्रास होतो तर त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांना जो पॅथॉलॉजिकल वाटतोय तो त्याच्यासाठी दाखवायला पाहिजे। धन्यवाद।